झालेला आहात. मग काय झालं? पण मी या ठिकाणी तुमच्या पाठीमागे राहणार नाही अशी विनंती भगवान विवेश्वर बोलला शंकर परमात्मा सांगू लागलेले आहे की विवेश्वरा मी तुम्हाला सोबत या ठिकाणावर येतो, पण मी सांगतो त्या प्रकारे काही ठिकाणी तुम्ही वागायचं, माझ्या वचनाच्या बाहेर जायचं नाही अशी भगवान विवेश्वरांना शंकर परमात्मा सांगू लागले. राहायला होते जन्मापासून ते 12,000 वर्षापर्यंत. नंतर भगवान शंकर वाराणसीला आल्यानंतर त्यांच्या सोबत परत वाराणसीला वास्तव्य विवेश्वरांचं झालेलं आहे. आणि मग या ठिकाणी विठ्ठलाचा खात्री आहे भगवान शंकराला आणि शंकर परमात्मा विवेश्वर पार्वती माता हा असणारा परिवारासहित असणारे वाराणसी क्षेत्राच्या ठिकाणी राहायला आलेले आहे. सूचक म्हणून या ठिकाणी कांबळे महाराज असते. वाचक मध्ये प्रकाश मातेश्वर, वाचक म्हणून प्रकाश मातेश्वर बसते, सूचक म्हणून कांबळे महाराज असते या ठिकाणी. चला प्रकाशाला उशीर होणार, वाचकही लवकर चालायचं स्टेजवर. टाइम करू नका, आपल्या टाइम भरपूर होणार आहे. सूचकांनी मी त्याला धावत्या वेगामध्ये सांगायचे. सूचकांनी 40 नंबरचं ग्रुप आला, 40 नंबर.